अकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख येथील शहापूर बहुत प्रकल्प वाळू तस्करांनी अख्खे धरण पोखरून मोठमोठ्या गुफा तयार केल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रसारित केले होते। या प्रकाराची दखल घेत अकोट तालुक्यातील शहापूर बहुत धरणातील पात्रात वाळू माफियांनी चक्क अनेक भुयार खोदत रेती चोरी करीत असल्याचा प्रकार समोर आला होता। हा गोरखधंदा उघड झाल्यानंतर अखेर आज जिल्हा प्रशासनाने या धरणाच्या सांडवा पात्रातील ही सर्व भुयारं उद्ध्वस्त करण्यात आली असून अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात आली। या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागितला आहे। या प्रकरणी अकोट प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी कारवाई केली आहे। तर वाळू तस्करांनी अख्खे धरण पोखरत असताना वडाळी देशमुख येथील पटवारी हे काय करत होते याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करणे गरजेचे बनले आहे। 100 फूट भुयारे तयार करून वाळू तस्करांनी महसूल विभागाचे नवरत्न पथकाचे मधुर संबंध असल्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालत असल्याची चर्चा या परिसरात आहे। तरी या गंभीर प्रकरणात पुढे काय कारवाई होते ते पाहण्यासारखे राहील। आज या क्षेत्रामध्ये म्हणजे वडाळी देशमुख येथे उत्खनन झालं। सदरचं क्षेत्र हे लघु पाटबंधारे उपविभाग अकोट क्रमांक 4 यांच्या ताब्यातील आहे। तरीही माननीय जिल्हाधिकारी यांचे आम्हाला आदेश असल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन ते उत्खनन झालं। या ठिकाणचे गड्डे पूर्ण या ठिकाणी बुजून घेतलेले आहेत। या ज्यांच्या ताब्यातील क्षेत्र आहे त्यांनी या ठिकाणी लक्ष देण्याची खरोखर गरज आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।